मित्र, भारतीय राजकीय संस्कृती नासवण्याचं काम काही जणांनी सुरू केलेलं आहे. नव्हे तर त्यासाठी सुपारीच घेतलेली आहे असं वाटते. हातात कायदा घेतला जात आहे. हेच ठरवत आहेत की अमुक लोक भ्रष्टाचारी आणि आपल्या पक्षात आले की स्वच्छ, म्हणजे खोटे आरोप करायला लागले. ते भ्रष्टाचारी नसताना त्याला भ्रष्टाचारी समजायले. कारण ते जर भ्रष्टाचारी असले तर न्यायालय भ्रष्टाचारी म्हटलं असतं ना त्यांना. मग ते न्यायालय म्हणण्याच्या अगोदरच यांनीच यांना भ्रष्टाचारी ठरवालेत आणि यांच्या पक्षात आले की स्वच्छ ठरवायला लागलेत. म्हणजे ते भ्रष्टाचारी नाहीतच असं म्हणायचं का? तुमच्या पक्षात आलं की नाहीतच का? आणि दुसऱ्या पक्षात असलं की आहेतच का? काय नाटक लावलं हे तुम्ही? थोडा तरी शर्मा वाटल्या पाहिजे मित्र. दुसऱ्या पक्षात असताना त्यांना बदनाम करायचं, त्यांना वाईट वाटेल तेवढं वाईट बोलायचं. ही एक घाणेरडी राजकीय संस्कृती प्रस्थापित करण्याचं काम या देशातले मनुवादी करताना दिसत आहे. म्हणून या लोकांपासून आता आपल्याला सावध राहिलं पाहिजे. मी भारतीय जनतेला, या देशावर प्रेम करणाऱ्या जनतेला विनंती करतो आहे की ही वाईट प्रथा जर पडली असेल तर मग काय होईल मित्र? मग हे आता समजा आता भाजपा जाईल आणि महाविकास आघाडी समजा येईल. भाजपा म्हणजेच महायुती, त्यांचे 3 जण आहेत. त्याच्यात खूप जण असतील. महाराष्ट्रात 3 जण आहेत. अजून त्यांना अजून 1-2 सपोर्ट करायला लागले. तर महाविकास आघाडी आणि महायुती असं आपण 2 घेऊ धरू. महायुती जाईल आणि महाविकास आघाडी येईल. बरं, आली असं समजा. मग त्यांनीही असंच जर समजा केलं, यांनी जसं सूड उगवला, त्यांनी आपल्या नेत्यांना यांनी ज्या पद्धतीनं ईडी लावली, आपणही यांना ईडी लावू, धमक्या देऊ, यांचं बारीक तपासू, कुठं काय थोडंसं सापडलं तरी त्यांना अटक करू आणि त्यांना तुरुंगात टाकू, असे तुरुंगच मध्ये टाकलं जात असेल. कधी आपल्या पक्षात आलं तर मग तुरुंगात टाकलं जाणार नसेल. तर अशी जर ही संस्कृती या देशामध्ये तयार करण्याचं काम इथल्या नासक्या मेंदू कडून होत असेल तर मित्र, हे अतिशय घाणेरडा प्रकार आहे. मग काय होईल? मग जनतेच्या हातात काय राहणार आहे? जनतेच्या हातात काय गांजा राहणार आहे आता? मग कारण तुम्ही कोणालाही निवडून द्या, यांनी दबाव टाकतील, प्रेशर देतील आणि आपल्या पक्षामध्ये आला तर बरा, नसेल तर आम्ही याला तुरुंगात टाकू, अशी जर भूमिका घेतली जाणार असेल तर ही या लोकशाहीला काळीमा फासणारी प्रथा ठरेल. म्हणून ही देश नासवणारी, राजकीय संस्कृती नासवणारी ही वाईट प्रथा पडणार नाही याची काळजी देशभक्तांनी घ्यावी. आणि अशा ह्या वाईट प्रथेला आणि न्यायालयाचं काम न्यायालयाला करू द्यावं. न्यायालयाचं काम न्यायालयाला करू द्यावं. कोण भ्रष्टाचारी, कोण स्वच्छ, हे न्यायालय ठरवेल ना. न्यायालयाचं काम जर पक्षच करत असतील तर मग न्यायालयाचीच काय काम आहे? मग ईडीला जो पैसा पगार होतो तो आम्ही जनता भरलेल्या इन्कम टॅक्स मधून होतो. मग त्याचा वापर तुम्ही पक्षासाठी करत आहात असं जनतेत भावना निर्माण झाली. मग आम्ही इन्कम टॅक्स भरायचा कशाला? मग या कामासाठी भरायचं का? तर मित्र, हे सगळं अतिशय नासवले चालणार आहे. जेव्हा दुसरा देश आपल्या देशाच्या भारतीय राजकीय संस्कृतीचा अभ्यास करेल तर ही देशातली राजकीय संस्कृती नासलेली संस्कृती आहे असं ते निष्कर्ष काढू शकतात. अशा पद्धतीनं जर ही प्रथा पडली तर अशी प्रथा पडणार नाही याची आपण काळजी घ्यावी. कारण बघा, एकच उदाहरण फक्त मी देतो आणि थांबतो.
अजित पवार साहेबांवर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केला, ते गुन्हेगार नाहीत, आरोप आहे. आणि मग त्यांना पाठिंबा द्यायला भाग पाडलं आणि मग पुन्हा पाठिंबा दिल्यानंतर मग त्यांना अर्थमंत्री करण्यात आलं. ही कसली संस्कृती आहे? मग उद्या हे ईडीचा वापर करून, दडपशाहीचा वापर करून मग दुसऱ्या पक्षातले चांगले माणसं, असे प्रभाव ज्याचा आहे ते माणसं मग इकडे ओढतील. उद्या काँग्रेसची सत्ता आली, महाविकास आघाडीची सत्ता आली आणि असेच आरोप करून दुसऱ्या पक्षातले जे चांगले माणसं आहेत त्याची तपासणी केल्यावर कुठे ना कुठे काहीतरी सापडेल ना. मग तसे ते त्याचा एक धागादोरा पकडायचा. मग त्यांना जर केलं तर मग भाजपचे आणि महाविकास आघाडीतले जे चांगले नेतृत्व आहे ते नष्ट करून टाकतील ना. मग पक्ष कसा उभा राहील? या देशाची लोकशाही टिकून ठेवण्यासाठी मित्रो, महाविकास आघाडी पण टिकली पाहिजे आणि महायुती पण टिकली पाहिजे. कोण सत्तेत बसवेल, कोण विरोधी पक्षात राहील हे जनता ठरवेल, पण जनतेला ठरवू द्यावं. तुम्ही हे म्हणजे शासकीय यंत्रणाचा गैरवापर करून तसं ठरता कामा नये. तर मित्र, हे देश नासणार नाही, राजकीय संस्कृती नाशणार नाही. आणि राजकीय संस्कृतीला अरे काय प्रकार चालू आहे तुम्हाला सांगतो. मी आधी पुन्हा येईल म्हणलो होतो, पुन्हा आलो, दोन पक्ष फोडून आलो. अरे पक्ष फोडणं हे आता वैभवाची गोष्ट होत असेल का? मग आम्ही काही प्रयत्न करू, पक्ष फोडण्याचं काम करू, मग असं होईल ना. मग पक्ष फोडण्याचं काम, मग रोज धंदा एकच, रात्री बेरात्री, रात्री कोणी ओळखू नये म्हणून वेषांतर करून जायचं. हे अतिशय घाणेरडापणा आहे. आणि हे घाणेरडापणा जर थांबला नाही तर मित्र, रस्त्यावर माणसं बाहेर येतील इतके की जागा पुरणार नाही. हे असं होऊ द्यायचं नसेल. या देशामध्ये अंधाधुंदी माजू द्यायचं नसेल. जनता रस्त्यावर येऊन अशा प्रवृत्तीला ठेचणार असेल तर ती रक्तपात घडेल ना, हिंसा घडेल ना देशामध्ये. कारण आम्ही आमच्या लोकशाहीची थट्टा करून टाकला असं जनता म्हणेल ना. तर मित्र, प्रत्येक पक्षातल्या नेतृत्वाला त्या पक्षावर प्रेम करणाऱ्या जनतेला प्रिय वाटतात. आता उदाहरणार्थ भाजपाला त्यांचं मोदी साहेब प्रिय वाटतात. आता मोदी साहेबाला समजा काही वेगवेगळ्या तुम्ही खोटे आश्वासनं दिली, अमुक काहीतरी केलं, तमुक काही केलं म्हणून उद्या जर काही वेगवेगळ्या प्रेशरनं त्यांना जर उद्या काँग्रेसमध्ये आणलं तर हे सहन होईल का इतरांना? त्यांच्या भक्तांना सहन होईल काय? होणार नसतं. त्यांना तिथंच राहू द्यायचं. म्हणजे जे कोणी ज्या पक्षाचे आहे त्यांना तिथं त्यांच्यावर जर तो पक्ष अन्याय करत असेल, त्या पक्षाचे ध्येय धोरणं जर चुकीच्या दिशेनं जात असतील वाटते, तर स्वइच्छेनं जर कोणी येत असेल, या पक्षात स्वइच्छेनं जर कोणी येत असेल तर त्यांचं स्वागत नक्की केलं पाहिजे. परंतु त्याच्यावर प्रेशर टाकून जे सत्तेत पक्षांतर केलं जात आहे, पक्षांतर घडून आणलं जात आहे, ही जनतेची जी भावना झालेली आहे आणि ही भावना होऊन आणि राजकीय संस्कृती मलिन करण्याचा जो प्रयत्न डाव चालू आहे तो बंद व्हावा. आणि बंद नाही झाला तर जनतेला रस्त्यावर उतरावं लागेल. धन्यवाद.